नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अटल सेतूसारख्या नवीन पुलावर खड्डे ही खेदाची बाब। मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूसारख्या नवीन पुलावर पावसाळ्यात खड्डे पडल्याने वाहन चालक, प्रवासी, नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। सध्या खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती येथील कामगार वर्गाकडून देण्यात येत असली तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या देशातील महत्त्वाच्या अटल सेतूला भ्रष्ट राजकारण्यांनी पोखरून टाकले, हे मात्र अल्पावधीतच पडलेल्या खड्ड्यांमुळे पुढे येत आहे। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे अटल सेतू हा 22 किलोमीटर लांब आहे। देशातील सर्वात मोठा सागरी पूल अशी त्याची ओळख असून 18 महिन्यांपूर्वी तो वाहतुकीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत खुला करण्यात आला। 22 पैकी 16 किलोमीटर पूल समुद्रावर बांधला असून उर्वरित 5 किलोमीटर मार्ग जमिनीवर आहे। सुमारे 18,000 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या सेतूच्या मार्गावर अल्पावधीतच खड्डे पडल्याचे चित्र या मार्गावरून प्रवास करताना दिसून येत आहे। या प्रकरणी 20 लाखांचा दंडही ठेकेदाराला ठोठावला असल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी कोल्ड मिक्स तर उर्वरित काळात खड्डे भरण्यासाठी हॉट मिक्स तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती येथील कामगारांकडून सांगण्यात येत आहे। तरी देशाच्या महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या अटल सेतूसारख्या पुलाला अल्पावधीतच खड्डे पडत असतील तर ही शोकांतिका असून भ्रष्ट कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर उरण।